राज्यात महिला अत्याचाराच्या घटना काही थांबण्याचं नाव घेत नाहीत। सध्या महिला कुठेही सुरक्षित नाही हे सत्य आहे। अशात जालनामध्ये बाप लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली। इथं बापाने स्पोर्टच्या 12 वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध बाललैंगिक अत्याचार व अन्य कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे। मिळालेल्या माहितीनुसार पीडित अल्पवयीन मुलगी ही तिच्या आई वडिलांसह शहरातील एका भागात राहते। दिवाळीच्या 4 ते 5 दिवस अगोदर पीडितेची आई किराणा सामान घेण्यासाठी बाजारात गेली होती। सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास तिचा बाप हा कॉटवर झोपला होता, तर पीडित अल्पवयीन मुलगी ही खाली झोपली होती। त्याच वेळी नराधम बापाने तिचा विनयभंग केला। यानंतर हा प्रकार कुणाला सांगितला तर जीवे मारण्याची धमकीही दिली।